दिवसानंतर सुनीत्रा वहिनी ज्या वेळेला प्रसार माध्यमांना बोलवून त्यांची भूमिका स्पष्ट करतील तीच भूमिका जाहीर असेल किंवा ती भूमिका योग्य असेल। तुम्ही ज्या मावळ भागातून निवडणूक लढवता तिथे खरं तर भाजपच तुमचा मित्रपक्ष हा विरोधात आहे आणि तुमचा आता नेता गेलेला आहे, तर किती तुम्हाला ह्याचं सगळं म्हणजे किती खच्चीकरण झालं? हे बघा, शेवटी आता दादा गेल्यानंतरनं प्रत्येकाला पोरकं वाटतंच किंवा जो आधार असतो, आपण काही प्लॅनिंग करून राजकारणात सुद्धा काम करत असतो, जनतेला आश्वासनं देत असतो। परंतु ठीक आहे, आज नियतीनं घाला घातला आणि त्यातून फक्त पुणे जिल्हा किंवा मावळ नाही तर महाराष्ट्राचीच हानी झालेली आहे, मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। आणि त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी जो निर्णय घेत आहेत त्याला देखील अनुमोदन देत आहेत, त्याचं त्यांना देखील समर्थन करतात किंवा त्यांच्या मागे उभे आहेत। कालच्याच सगळ्या प्रक्रियेतनं आपण पाहिलं असेल। मग मी पुन्हा सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मर्ज करायचा का अजून काय करायचे, कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष करायचा हा सर्वस्वी अधिकार सुनीत्रा वहिनी हे सगळे विधी संपूर्ण झाल्यानंतरनं निर्णय घेतील। दादांनी आमच्या सोबत विलिनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती, पण ठीक आहे, दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे। आज यावरती भाष्य आपण का करतो, नाही त्या विषयाला आपण सारखेच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे। परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत। मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये सुनीत्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत। जो निर्णय सुनीत्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो। ज्या चर्चा आहेत ना त्या शरद पवार साहेबांच्या वक्तव्यानंतर आहे। मुळात राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत किंवा विलिनीकरणाबाबत ज्या चर्चा होत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून होत आहे, तुमच्या पक्षाकडून कुठलेही नेते त्या अनुषंगाने बोलत नाहीत। मग ही चर्चा कोण घडू पाहत आहे? अहो, अंतविधीच्या दिवशी सुद्धा आपण बघितलं असेल तर काही मंडळी म्हणत होते आता दोन्ही पक्ष मर्ज करायचे, एकत्र यायचे। ठीक आहे, हा नंतरचा भाग आहे, तुम्ही अंतविधी होऊन द्या आणि आज या चर्चा का करता? काही कालावधी जाऊ द्या, 10-15 दिवसानंतर या चर्चा आपण करू शकत नाही। पक्ष मर्ज करणं किंवा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करताना कायदेशीर बाबी सुद्धा तपासल्या पाहिजे। आजही कोर्टामध्ये पिटिशन दाखल आहेत, याबाबत कुणी चर्चा करतं का की त्यामध्ये आता कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे? कायदेशीर तांत्रिक ज्या ज्या अडचणी होत्या त्यातला पहिला टप्पा काल सुनीत्रा वहिनींना गटनेतेपदी त्यांच्याकडे जबाबदारी देऊन त्यांना गटनेता तयार म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी एकमताने निर्णय केला आणि उपमुख्यमंत्री म्हणून दादांच्या खुर्चीवरती बसण्याचा आम्ही त्यांना त्या ठिकाणी आग्रह केला आणि ही पहिली प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यानंतरनं पक्ष मर्ज करायचा, राष्ट्रीय अध्यक्ष करायचा, याला 10-15 दिवसाचा वेळ कालावधी जाऊ द्या ना, महिनाभर जाऊ द्या। आज त्याच्यावरनं काय आलंय का? विधिमंडळातल्या आमदारांना एक संघ ठेवणं ही पहिली कायदेशीर प्रक्रिया होती, ती पूर्ण करायचं काम काल झालेलं आहे। पहिला टप्पा पूर्ण झालाय, नंतरच्या कालावधीत या सगळ्या घटनेला किंवा सगळ्या चर्चांना सुनीत्रा वहिनी स्वतः निर्णय घेतील, त्या सक्षम आहेत। त्या जरी आज खचलेल्या असल्या तरी कुणाला दाखवत नाहीयेत मी खचले म्हणून, त्या स्वतः सक्षम आहेत आणि त्या महिला भगिनीचा आपण आदर केला पाहिजे। त्या स्वतः उद्या निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू। मुख्यमंत्री म्हणतात अजित पवारांच्या मृत्यूच्या एक दिवसापूर्वी 2 तास माझ्यासोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा झाली। त्यांनी जर असं काही त्यांनी इच्छा व्यक्त केली असती तर माझ्यासोबत चर्चा केली असती। प्रत्येक गोष्ट अजित पवार माझ्यासोबत शेअर करत होते। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर दादांच्या अकाली जाण्यानंतरनं मुख्यमंत्री महोदय सुद्धा स्वतः त्यांची जर आपण परिस्थिती पाहिली तर तेही आपल्याला खचल्यासारखे दिसत होते। त्यांनाही ते वेदना, त्या दुःख ते सहन कसं करत होते आपण सगळ्यांनी पाहिलं। परंतु मी पुन्हा सांगतो, राज्यामध्ये महायुतीचं सरकार म्हणून ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष हा एकत्रितपणाने काम करत असेल, या राज्यामध्ये
सरकार म्हणून जर राज्याचा कारभार पाहत असतील तर आगामी काळामध्ये या बाबतीत विधिमंडळातले काही निर्णय असतील तर त्यामध्ये मुख्यमंत्री आम्हाला देखील सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत, परंतु पक्षाचे निर्णय घेताना हे सुनीत्रा वहिनीच घेतील, या बाबतीत कुणी मनात शंका आणू नका. कुणी स्टेटमेंट केले आमच्या पक्षातले करोत किंवा इतर पक्षातले ज्यांना आमच्या पक्षाचे सदस्य नाही आहेत, आमच्या पक्षाचे त्यांनी कधी आजपर्यंत पायरी चढली नाही, असे लोक जर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरवत असतील ते जाणीवपूर्वक राजकारण ह्या काळात तरी कुणी करू नये. शेळके साहेब, शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांची शपथ घेत सांगितले की 12 तारखेला विलिनीकरण हे होणार होतं. आणि जयंत पाटील म्हणतात की 4 वेळा माझ्या इथे दादा आले, चर्चा करून गेले, जेवून गेले. मी तुम्हा सर्व पत्रकार बांधवांना, मीडियाला हात जोडून विनंती करतो, आज दादा नसताना जे काही संकट या राज्यावरती पवार कुटुंबियावरती आलेले, या परिस्थितीमध्ये पहिलंच त्यांना सावरू द्या. 12-15 दिवसानंतर, महिनाभरानंतर सुद्धा पक्ष विलगीकरण करायचा, मर्ज करायचा, राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला करायचं याला कालावधी आहे, वेळ आहे. आज त्यावरती कुठल्याही प्रकारचा दुजोरा आपण देऊ नये. खोटं कोण बोलतं? कारण की सातत्यानं त्यांच्या पक्षाकडनं अनेक नेते हा दावा करण्यात येतो. त्यांना एवढा दावा करायचा उतवळेपणा का आलाय? एवढा उतवळेपणा आजच का? ज्या वेळेला दादा हयातीत होते, दादांना तुम्ही कधी कुणी चांगल्या पद्धतीनं पाहिलं? कुणी का दादांना तुम्ही महाराष्ट्र सुद्धा तुम्ही पक्षाचा अध्यक्ष करू नाही पाहिले? मुख्यमंत्री म्हणून दादांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याकरता का नाही एकवटले? ठीक आहे, आज मला त्याच्यात जाऊ नका, माझी विनंती आहे तुम्हाला. या सगळ्या प्रक्रियेत किंवा या घटनेत आज तुम्ही दुःखामध्ये हे राजकीय विषय कुणी आणू नये. फक्त जी टेक्निकली कायदेशीर अडचण होती ती पहिल्या टप्प्यातली पूर्ण केली आहे. उद्याच्या काळामध्ये नंतरनं या सगळ्या प्रक्रियेवरती पक्षातले प्रमुख नेते बसतील. आणि मी पुन्हा सांगतो, हे सर्वस्वी अधिकार आमच्या सुनीत्रा वहिनींना आहेत. त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेतील आणि त्या निर्णयाला आम्ही त्यांचं समर्थन करू, त्यांच्या मागे उभं राहू. आज पुणे जिल्ह्यातले पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये कलश घेऊन जातील, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पुणे शहराचा कलश घेऊन जातील आणि ग्रामीणचे 3 अध्यक्ष आहेत. त्यामध्ये मावळ, भोर, राजगड आणि मुळशी या तालुक्यातल्या अध्यक्षांकडे मी हा कलश आता इथून गेल्यावरती त्यांना सुपूर्द करणार आहे. अण्णा, तुमच्या मतदारसंघामध्येच खरं तर अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी एक पार्टी, मटन पार्टी किंवा पेढे वाटण्यात आले, असा हा सगळा किळसवाना प्रकार काही नेत्यांकडनं करण्यात आला. काय ही सगळी संपूर्ण माहिती?